يا أيها الرسل كلوا من الطيبات واعملوا صالحا إني بما تعملون عليم وإن هذه أمتكم أمة واحدة وأنا ربكم فاتقون فتقطعوا أمرهم بينهم زبرا كل حزب بما لديهم فرحون فذرهم في غمرتهم حتى حين أيحسبون أن ما نمدهم به من مال وبنين نسارع لهم في الخيرات بل لا يشعرون إن الذين هم من خشية ربهم مشفقون والذين هم بآيات ربهم يؤمنون والذين هم بربهم لا يشركون والذين يؤتون ما آتوا وقلوبهم وجلة أنهم إلى ربهم راجعون أولئك يسارعون في الخيرات وهم لها سابقون ولا نكلف نفسا إلا وسعها ولدينا كتاب ينطق بالحق وهم لا يظلمون بل قلوبهم في غمرة من هذا ولهم أعمال من دون ذلك هم لها عاملون حتى إذا أخذنا مترفيهم بالعذاب إذا هم يجأرون لا تجأروا اليوم إنكم منا لا تنصرون قد كانت آياتي تتلى عليكم فكنتم على أعقابكم تنكصون مستكبرين به سامرا تهجرون أفلم يدبروا القول أم جاءهم ما لم يأت آباءهم الأولين أم لم يعرفوا رسولهم فهم له منكرون أم يقولون به جنة بل جاءهم بالحق وأكثرهم للحق كارهون ولو اتبع الحق أهواءهم لفسدت السماوات والأرض ومن فيهن بل أتيناهم بذكرهم فهم عن ذكرهم معرضون أم تسألهم خرجا فخراج ربك خير وهو خير الرازقين وإنك لتدعوهم إلى صراط مستقيم وإن الذين لا يؤمنون بالآخرة عن الصراط لناكبون ولو رحمناهم وكشفنا ما بهم من ضر للجوا في طغيانهم يعمهون ولقد أخذناهم بالعذاب فما استكانوا لربهم وما يتضرعون حتى إذا فتحنا عليهم بابا ذا عذاب شديد إذا هم فيه مبلسون. हे पैगंबरांनो, शुद्ध पवित्र वस्तू खा आणि सदाचाराची कामं करा. निसंशय तुम्ही जे काही कर्म करता मी ते सर्व चांगल्या प्रकारे जाणतो. निस्संदेह तुम्हा सर्वांचा एक समूह, एक जमात आहे आणि तुम्ही सर्व मिळून एक समुदाय आहात आणि मी तुमचा पालन करता रब आहे. तेव्हा फक्त माझंच भय राखून वागा. आमच्या या आदेशानंतरही लोकांनी आपापले हुकूम चालवून एकमेकात दरी निर्माण केली आणि पंथ संप्रदायात ते विभागले गेले आणि आता प्रत्येक समूहाजवळ जे आहे त्यावरच डिंग मारून तो आनंदाच्या भ्रमात मग्न आहे. तेव्हा हे पैगंबर, तुम्ही त्यांना एक वेळपर्यंत त्यांच्या हटवादीपणात पडून राहू द्या. आम्ही त्यांना संपत्ती आणि संततीनं मदत केली तर याचा कसा चुकीचा हिशोब त्यांनी लावून घेतला आहे. जणू काही आम्ही त्यांच्या भल्याकरता स्वतः घाई करून त्यांना संपन्न करीत आहोत. नव्हे, खरं पाहता त्यांना मूळ हकीकत माहीतच नाही. अशा प्रकारची चुकीची धारणा ते लोक कधीही ठेवू शकत नाहीत जे आपल्या पालनकर्त्याच्या दहशतीनं भयभीत होऊन थरथर कापतात आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर इमान राखतात आणि जे आपल्या पालनहार रब बरोबर दुसऱ्या कुणालाही सहभागी करीत नाहीत. तसंच अल्लाहच्या मार्गात नेकी आणि सत्कर्म म्हणून जे काही देऊ शकतात नियमित देत राहतात आणि यांची हृदय आपल्या पालनकर्त्याकडे जाण्याच्या भीतीनं थरथर कापतात. नेकी आणि सदाचारात धावत जाऊन पुढे निघून जाण्यात अशाच लोकांची हिंमत वाढेल आणि आम्ही कोणत्याही जीवावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त ओझं टाकू इच्छित नाही. आमच्याजवळ लिहिलं जाणारं एक दप्तर तयार आहे जे उचित सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि कुणाचंही नुकसान केलं जाणार नाही. उलट
सर्वसाधारण लोकांची मनं या सर्व गोष्टींपासून गाफील आहेत आणि हे लोक आपल्याच धुंदीत मस्त आहेत आणि आम्ही ज्या कामांचा आदेश दिला होता ती करायची सोडून दुसरीच कामं ते करू लागलेत. इतपावे तो की जेव्हा त्यांच्यातील सुखसंपन्न लोकांना आम्ही सजा यातनेत धरलं तेव्हा ते ताबडतोब ओरडू लागले. आम्ही म्हणालो की आज कशासाठी ओरडता आणि फरियाद करता? आता तर तुम्हाला आमच्याकडून कसलीही मदत मिळणार नाही. यासाठी की आमच्या आयती वाचून दाखवून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न काही लोक सतत करीत राहिले, परंतु तुम्ही मात्र परत पावलांनी बोध उपदेशापासून पळत राहिला. कथा, किस्से आणि कहाण्यांद्वारे तुम्हाला आपला मोठेपणा दाखवण्यात मोठी रुची होती. का या लोकांनी आमच्या फरमानावर विचार चिंतन केलं नाही? आणि काय यांच्याजवळ एखादी निराळीच गोष्ट आली जी यांच्यापूर्वी यांच्या बापजाद्यांजवळ आलेली नसावी? का यांनी आपल्यासाठी संदेश घेऊन येणाऱ्यालाही ओळखलं नाही किंवा अजाण बनून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं? एकतर ते अजाण बनून राहिले किंवा आता असं म्हणतात की याला वेड लागलं आहे. मुळीच नाही. वेडेपणाची गोष्ट आमच्या पैगंबरांना कधीही केली नाही. खरं तर ते त्यांच्यासमोर सत्य घेऊन आले आहेत आणि यांच्यापैकी बहुतेक लोक सत्याकडे नापसंत नजरेनं पाहतात. सत्य जर त्यांच्या इच्छेनुसार थोडा वेळही चाललं तर आकाश, धरती आणि यांच्या दरम्यान जे काही आहे सर्व विनाश आणि उत्पाताद्वारे तुकडे तुकडे झाले असते. वास्तविक आम्ही तर त्यांच्याजवळ त्यांचा स्वतःचा उल्लेख आणि बोधपत्र पाठवलं आहे आणि हे मात्र आपलं भलं करून घेऊ इच्छित नाहीत. काय तुम्ही त्यांच्याकडून कधी भेट मेहनताना मागितला आहे? तुमच्याकरता तर तुमचा पालनकर्ता रबनं दिलेली आजीविका बरकतीची आहे आणि तोच सर्वात उत्तम रोजी देणारा आहे. आणि तुम्ही तर निश्चित त्यांना सन्मार्गाकडे बोलवित आहात. ज्या लोकांचा अखिरतवर इमान नाही ते सरळ मार्गापासून दूर दूर पळतात. जर आम्ही त्यांच्यावर दया करून त्यांची यातना दूर केली तरीही ते आमचा उपकार मानून सन्मार्गावर चालण्याऐवजी आपल्या विद्रोहात फार मोठ्या वेगानं आणखी ढकलले जातील. निसंशय आम्ही या जगाच्या अजाबमध्ये त्यांची धरपकड सुरू ठेवली, परंतु तरीही हे लोक आपल्या पालनकर्त्याच्या पुढे बेबस होऊन झुकले नाहीत आणि विनयशीलही झाले नाहीत. इतपावे तो की जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी सक्त भयंकर सजा यातनेचे मोठमोठे दरवाजे खुले केले तेव्हा मात्र ते नावमेद होऊन तबाह झाले, बर्बाद झाले.